तेजसचा नवीन वस्ती। खरं तर तेजसचा गळा कापून रक्ताचा सडा घालायचा होता। चित्रा चित्रा काय होतं तिला तर तू आधी बस इथे बस मी पाणी देतो नको त्रास करून घेऊ स्वतः त्या बाईने माझ्या कुटुंबाची जी अवस्था केली आहे ती जास्त भयंकर आहे। मला कळतंय पण नेता आपल्याला जर या सिच्युएशनची फाईट करायचं असेल तर आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागेल ना इतरा अद्वैतचं बरोबर आहे। आपण कणखर राहायलाच हवं। बरं मी मामांना फोन केला होता। गरुड आरतीचा जसा उपाय त्यांनी आपल्याला सांगितला होता तसा ह्या वशीकरणावरती काही उपाय सापडलाय का ते विचारायला फोन केला होता। काय म्हणाले आबा? कुत्र्याचा आवाज इथून येतोय का? आपल्या घरातला नवीन मेंबर अर्धवटराव कुत्रा आहे। खरंच कुत्रा आहे। तुम्ही असं अर्धी मिशी अर्धी दाढी असलेला कुत्रा पाहिलात का? नाही ना? हा काय अर्धवटराव अर्धवटराव ही नेत्रा ही इंद्राणी आणि हा अद्वैत भुंक बहू जरा प्रेमाने रागाने भुंकत काही नाही करू शकत आहे भुंकत राहा जोरात भुंकत राहा। तू जे जे करतेस ना त्या सगळ्याचा हिशोब द्यायला लागेल मी तुला। तुला तुझ्या पापांची शिक्षा भोगावीच लागेल। बस ना बाई पोकळ धमक्या कशाला तेच तेच बोलायचं कंटाळा आला आता नको बोलूस। सांग बाईला सांग समजावून स्वतःच्या जगातच आहे अजून पुलाखालून बरंच पाणी निघून गेलंय। तुम्हाला पटत नाहीये का अजून? विचारा मनाला तुमच्या।
आता अख्खं जग या विरोचकाच्या आधिपत्याखाली येणार. सगळ्यांना नाचवणार. डेमो बघायचा आहे का? अर्धवटराव, जा अद्वैतला जाव. जा. तेजस काय करतोस? तेजस 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 नाही. तेजस सोड. तेजस I'm sorry, तेजस. नाही 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 तेजस मावशी नाही. I'm sorry, तेजस. I'm sorry. तेजस. तेजस तेजस सोड. तेजस 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 नाही. तेजस बस तेजस. बस. हा तर ट्रेलर आहे बावळट. त्याला सांगितलं ना तर चावून फाडून खाईल तुला. जा. निघा रे तर तो स्वतःला चावून घेईल. निघा. हे नाही नाही तेजस नाही. कुठे जा. तेजसलाच रथ्यात आणून ठेवलं. त्याच्या गळ्यात पट्टा बसून कुत्र्यासारखं फिर. तुला माहितीये आपल्या कुटुंबाला त्रास दिला तर आपल्याला त्रास होईल म्हणून ती त्यांना मुद्दाम जास्त त्रास देते. काहीतरी उपाय शोधायलाच हवा यावर. तर ह्यापुढे रुपाली आणखीन कोणत्या थराला जाईल काहीच सांगता येणार नाही. तो आता जीव घेईल कोणाचा तरी. त्या रुपालीला जे काही करायचं होतं ते सगळं करून झालंय. त्यामुळे आता ती कोणाचा तरी जीव घेईल. आणि असं झालं ना तर माझा देवी आईवरचा विश्वासच उडून जाईल. मी कधीच हात नाही जोडणार तिच्यासमोर. कधी दर्शनालाही नाही जाणार. देवी आईवर राहून काय होणार आहे? मग ती का अशी करते? का आपल्याला कुठली मदत मिळत नाही देवी आईकडून? मामांचा फोन. हा मामा बोला. इंद्राणी, मी बाबूशी निघालोय. 2 तासात तिकडे पोहोचेन.
तुम्ही एक मिनिट, नेत्रा अद्वैत आहेत इथेच, मी फोन स्पीकरवर टाकते. मामा, तुम्ही इकडे येताय? हो, मी येतोय. तू फोनवरती म्हणाली होतीस ना, विरोचकांची शक्ती वाढत चालली आणि देवी आई काहीच मदत करत नाहीये. ती निद्रा अवस्थेत आहे का? कदाचित यामागचं कारण मला कळलं इंद्राणी. नाही आबा, ऐका. आबा, तुम्ही इथे नका येऊ. इथे खूप धोका आहे. तुम्हाला जे काही सांगायचंय ना, मला फोनवर सांगा. नाही नेत्रा, मला फोनवर नाही सांगता येणार. अगं, मला तुला काहीतरी दाखवायचंय. आबा पण नाही, तुम्हाला थांबवू नकोस, मी निघालोय. आबा, हॅलो आबा. आता तुम्ही आबांना सांगा इथे नका येऊ. आबा इथे यायला नको, त्यांच्या जीवाला धोका आहे. आता येऊ दे त्यांना. कदाचित ह्या सगळ्यावरचा उपाय त्यांच्याकडे असेल. येऊ देत त्यांना. विरोचकाने एकटं बरं सोडलं हिला. पाणी आणायला पाठवलं असेल. निदान पाणी तरी पिऊ देतोय सगळ्यांना. प्रयत्न करून बघायचा का? मी बघते. नाही, मी मागे होते. मी मागे होते. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही इथेच थांबतोय. મારે આજે મરવું પડશે. 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 आत्या, काय म्हणत होते ना मनात? मारे अजय मरवू पडशे. मला आज जीव द्यावा लागेल. शाबास, असाच ठेवायचा सुरा. कुणी जवळ आलं तुझ्या तर काय करायचं माहितीये ना? ठेव, पाणी ठेव. बसा, सगळे गोल करून बसा. बसा. प्या पाणी. बस बस.
ठेवून द्या बाटल्या. मरणाऱ्या माणसाला पाणी पाजावं पुण्य लागतं असं म्हणतात. म्हणून पाणी पाजलं तुम्हाला सगळ्यांना. कारण तुमच्यातल्या एकाचा आज निरोप समारंभ आणि तो होणारच. कारण मी काही नेत्रा किंवा तिची त्रिनयना नाहीये फुकटची आश्वासनं द्यायला. मी विरोचक आहे आणि विरोचक जे बोलतो ते घडतंच आणि ते घडणारच. खूप खूप गर्दी झाली आहे. सांगा बघू, म्हातारा म्हातारी ममता यांच्या फोटोच्या शेजारी कोणाचा फोटो सगळ्यात आधी लागावा असं तुम्हाला वाटतंय? सांगा. नाही सुचत आहे? फाल्गुनी, ती सुरी ठेव मध्ये. आणि आता फिरव, बघूया कोणाचा नंबर लागतो. बिंडोक राजाध्यक्ष, तुझा नंबर लागला. खरं तर मला तुम्हाला दोघांनाही मारायचं होतं, पण आता नंबर तर बिंडोक राजाध्यक्षचा लागला. बिंडोक राजाध्यक्ष म्हणजे नेत्राच्या गटातलं सगळ्यात महत्वाचं प्यादं. झाड तोडायचं तर नुसती पानं तोडून फांद्या छाटून होणार नाही, मुळावरच घाव घालायला हवा. वेळ आली आणि आता निर्णय सुद्धा झालाय. सगळ्यात पहिला नंबर बिंडोक राजाध्यक्षाचा. आपल्या बिंडोक राजाध्यक्षाला निरोप द्यायचा की नाही? मग त्याला छान सजवण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची. त्याला आता असं मरण देईन, असं मरण देईन की नेत्राची त्रिनयना सुद्धा हळहळली पाहिजे. चला, तयारीला लागा. नेसवा साडी. मला जर सांगशील तू काय करतेस? आत्या, मी सगळं सांगते. मी जरा आलेच.
सुंदर दिसतोस. छान. चला, वर्तुळ पूर्ण झालं. पुन्हा साडी नेसायला लावलीच तुला. आता ही साडी सोडायची नाही हं. आता साडी सकट विमान उडवायचं, अनंतात विलीन.